गोळा. पुढची बातमी अमरावतीच्या मेळघाटातील आश्रमशाळेमध्ये 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या प्रकरणात टिटंबा आश्रमशाळेचा अधीक्षकच सप्लायर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सेंट्रल किचनचे अधिकारी आणि अधीक्षकाच्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. सेंट्रल किचनला लागणारं साहित्य घेण्यासाठी अधीक्षकानं किचनच्या अधिकाऱ्यामागे तगादा लावला होता. टिटंबा आश्रमशाळा अधीक्षक बोलतोय सर. हॅलो सर, बोला ना. मला तुमच्यासोबत थोडं वेगळ्या विषयावर बोलवायचं होतं. सर बोला ना. 100% मी बोलायला तयार आहे. बोला ना सर. नाही, माझी ओळख अधीक्षक जेवढा आहे, मी अधीक्षक कमीच आहे. मी सप्लायरच आहे. अच्छा, ओके 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 सर, बोला ना. ते आता तुमच्या सेंट्रल किचनला ज्या काही बाबी लागणार, हो, तर तुम्ही इकडे सर्व सेटअप केला आहे का पूर्ण? इकडं म्हणजे कुठं? तर तुम्हाला भाजीपाल्यापासून जे काही वस्तू लागतं, ते ब्रेड पाव लागण्यापासून सर्वच काही, नाश्त्याच्या वस्तू म्हणा किंवा किराणा म्हटल्या किंवा काही आलं का तुमचं सेटअप? मी माझी शाळा कव्हर, म्हणजे माझी शाळा तर मी करतच होतो. जेव्हा जेव्हा चान्स भेटला, यांचा सप्लाय थांबला, मी माझी शाळा तर करतच होतो. पण मी इकॉनॉमिकली तेवढा स्ट्रॉंग आहे. ओके 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 नाही म्हणजे आपण, मला हे विचारायचं आहे की आपण आता कुठल्या आश्रमशाळेला सप्लाय देतात का? नाही, आता तर शासनाचंच आहे ना सर्व, किंवा नाही करंटली म्हणजे आमचं तर चालूच नाही झालं. ते मी तुमच्यासोबत विषय याच्यासाठी केलं की तुम्ही भाजीपाल्याचा विषय केला होता. माझ्यासाठी एकदम सोपा विषय आहे तो. टिटंब्यातलं मी अधीक्षक आहे, कुणालाही कॉल लावून विचार. माननीय जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी यांनी निवेदनाद्वारे हे स्पष्ट केले आहे की उलट्याचा आणि हा जुलाबाचा प्रकार काही नसून हा 100% घातपाताचा प्रकार आहे. हा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. तरी या प्रकरणातील सबळ पुरावे आम्ही माननीय पोलीस प्रमुखांना दिले आहेत, पोलीस प्रशासनाला दिले आहेत. तरी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी व दोषींवर कठोराती कठोर कारवाई व्हावी ही आमची सेंट्रल किचनतर्फे मागणी आहे.